गेल्या 4 दिवसांपासून कळवा मुंब्रा परिसरातील कचरा उचलण्यात येत नाहीये. त्यामुळे कळव्यात कचऱ्याचं ढीग साचू लागलेत. त्यावर पालिका प्रशासन उपाययोजना करीत नसल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली ठाणे महानगरपालिका मुख्यालयासमोर कचऱ्याचे डंपर रिकामे करण्यात आले. कचरा समस्या तत्काळ मार्गी लावल्यास यापुढे आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकू असा इशारा यावेळी अभिजित पवार यांनी दिलाय. डम्पिंग ग्राउंड नसल्याचं कारण पुढेकरी ठेकेदारांकडून कचरा उचलला जात नाहीये. परिणामी कळव्याच्या विविध भागात कचरा साठू लागलाय. अनेक सोसायट्यांच्या बाहेर कचरा जमा होतोय. हा सराव कचरा अभिजित पवार यांच्या नेतृत्वाखाली पूजा शिंदे विचारे, कैलास हावळे, राजू शिंदे यांनी एका डंपरमध्ये आणून पालिका मुख्यालयासमोर ओतलाय. त्यामुळे पालिका परिसरात एकच खळबळ माजली. दरम्यान या संदर्भात अभिजित पवार यांनी जनतेकडून कर घेऊनही त्यांना सुविधा न पुरवणाऱ्या पालिकेचा कारभार हा कचऱ्यात गेलाय. आज फक्त पालिकेच्या दारात कचरा टाकलाय, पण जर एका दिवसात हा कचरा उचलला नाही तर पालिकेतील प्रत्येक अधिकाऱ्यांच्या दालनात, संबंधित अधिकाऱ्यांच्या घरासमोर तसेच आयुक्तांच्या बंगल्यासमोर कचरा टाकण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे. दिवाळी पहाटचा कार्यक्रम करून आलो आणि हा कचरा बघितला. लोकांच्या समस्या ग्रुपवरती मेसेज पडले होते. तेव्हापासूनचा जो कचरा आहे तो अजून तसाच आहे. जवळजवळ खारेगावात 2 टन आणि पार्सिंग मध्ये 2 टन असा 4 टन कचरा साठलाय. ह्याचा वास सकाळी सकाळी येतो. लोक चालायला येतात, मॉर्निंग वॉकला येतात ना, तेव्हा हा वास येतो. ह्याच्यावर काही प्रोव्हिजन नाही आहे महानगरपालिकेची. 25 वर्ष सत्ता आहे शिवसेनेची, काही झालं नाही. एक साधं डम्पिंग ग्राउंड सुद्धा करता आलं नाही. सेमेसाठीच पाण्याची कंडिशन आहे. पाणी नाहीये मुबलक स्वरूपात. कळव्यामध्ये, पारसिक नगरमध्ये नगरपालिकेचं इलेक्शन आलं की वन फिरावं लागतंय. त्यासाठी ह्याची काहीतरी उपाययोजना करावी. महानगरपालिकेला आमची विनंती, वारंवार विनंती आहे. विनंती करून त्या विनंतीला मान देत नाही. पाडव्याच्या दिवाळी पहाटच्या वेळेचा हा कचरा तो अजूनही तसाच पडू नये. आज कारेगाव पारसिंग नगरमध्ये मी राऊंड माराल ना, तेव्हा हा कचरा दिसून येईल. विरोधी पक्षातले आमदार जितेंद्र साहेब तिथे राहतात, तिथं नेतृत्व करतात, म्हणून हे दुभाजन करता का तुम्ही? पाण्याच्या बाबतीत याच महानगरपालिकेचं, मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे, वसई महानगरपालिकेचं धरण आहे, पालघरचं धरण आहे, नवी मुंबई महानगरपालिकेचं धरण आहे. ठाण्याला काय कोणी पाणी देतं का? कोणी पाणी देतं का? भिका मागायला लागतात. आज ठाणे महानगरपालिकेचं एवढ्या वर्षात धरण होऊ शकलं नाही. स्वतःची डम्पिंगचं ग्राउंड होऊ शकलं नाही. कुठल्या काय करते पालिका किंवा काय करतात सत्ताधारी पक्ष? ह्यांना जाग कधी येईल? त्यामुळे वारंवार हे होत राहील. आता ह्याच्यानंतरही या कचऱ्याचं काही झालं नाही तर जेवढे प्रभाग समिती आहेत तेवढ्या प्रभाग समितीच्या बाहेर हा कचरा पडेल. पाहिलं तर गेल्या काही दिवसांपूर्वी सत्ताधाऱ्यांनी काय ते पाण्या प्रश्नावरती आंदोलन केलं होतं. त्यानंतर 2 दिवस पाणी आलं कळव्यामध्ये, परंतु प्रश्न परत जायचे तेच आणि आता कचऱ्याची समस्या निर्माण झाली. काय वाटतं नेमकं महापालिकेच्या निवडणुकीनंतर पाणी प्रश्न असेल, कचरा प्रश्न असेल? ही महानगरपालिकेची निवडणूक जवळ आली आहे. निवडणूक जवळ आल्यानंतर ही जी नाटके असतात ना ती चालू होतात. ही नाटके जेव्हा चालू होतात ना त्यावेळेसच या सर्व गोष्टी होतात. कारण की आता कळलंय महानगरपालिकेचं इलेक्शन आलंय. हे महानगरपालिका इलेक्शन आल्यानंतर ही नाटके होतात. सत्ताधाऱ्यांच्या हातात सत्ता आहे आणि ते काय आंदोलन करतात, नाटक करतायत. पुढची काय भूमिका असेल? पुढची भूमिका हीच आहे की प्रत्येक महानगरपालिकेच्या प्रभाग समिती गेटवरती हा कचरा पडलेला असेल, त्या अधिकाऱ्यांच्या घराच्या बाहेर कचरा पडलेला असेल, आयुक्तांच्या बंगल्याबाहेर कचरा पडलेला असेल. अनेक वर्ष सत्तेमध्ये शिंदे गट आहे. ते शिंदे गट ठाण्याच्या अनेक समस्या सोडवण्यात फेल ठरले. मोठ्या समस्या नाहीत. शिंदेगड समस्या कधीच सोडवत नाही. शिंदेगड फक्त एवढंच बघतात की अरे इथं काय करू शकतो, मोठा प्लॉट आहे, मोठी डेव्हलपमेंट आहे, मोठी टक्केवारी आहे, मोठा पैसा आहे. ह्याच्यातच हे खेळत राहिलेत. यातच सगळे मोठे झालेत. समस्या सोडवायचा हा त्यांचा विचार नाहीये. फक्त इव्हेंट्स वगैरे या सर्व गोष्टी करून काही साध्य होत नाहीयेत. त्या कृतीतून आणाव्या लागतात आणि हे महानगरपालिका ही सत्ताधारी लोक करत नाहीये. ओके.